हॅलो स्टुडंट्स. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधलं जे आपण सिम्पल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन पाहतो आहोत त्यातला पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. ते म्हणजे बार्स ऑफ व्हेरिंग क्रॉस सेक्शन. व्हेरिंग क्रॉस सेक्शनचे बार्स असल्यावर आपल्याला टोटल डिफॉर्मेशन काढायचं आहे किंवा टोटल इलॉंगेशन काढायचं आहे किंवा टोटल चेंज इन लेंथ काढायची असेल तर कशा पद्धतीनं हा फॉर्म्युला येतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम सोडवावे लागतात हे आपण पाहणार आहोत बार्स ऑफ व्हेरिंग क्रॉस सेक्शन ह्या टॉपिकमध्ये. तर बार्स ऑफ व्हेरिंग क्रॉस सेक्शन म्हणजेच क्रॉस सेक्शन काय आहे, एकसारखा नाही आहे, एक समान क्रॉस सेक्शनचे नाही आहेत, व्हेरिंग डिफरंट क्रॉस सेक्शनचे बार्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जे फोर्स लावलेला आहे त्या फोर्स लावल्याच्या नंतर तो पुल असेल किंवा पुश असेल तर टोटल इलॉंगेशन किती होईल हे आपल्याला काढायचं आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मी एक डायग्रॅम काढतो, मग तुम्हाला लक्षात येईल. सपोज ही डायग्रॅम आहे. ह्या डायग्रॅममध्ये दोन सेक्शन दिसतात. हा 1 नंबरचा सेक्शन आहे, हा 2 नंबरचा सेक्शन आहे. तर मी त्याचं सिम्प्लिफायर असं दाखवलं आहे की सर्क्युलर क्रॉस सेक्शन असू शकतो, स्क्वेअर क्रॉस सेक्शन असू शकतो किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असू शकतो. इथं मी तुम्हाला डायग्रॅम अशी दाखवलेली आहे. ह्याचा समजा आपण फ्रंट व्ह्यू, हा जो फ्रंट व्ह्यू आहे हा फ्रंट व्ह्यू आपण इथं घेतलेला आहे. आता आपल्याला माहीत नाही हे स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे का सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. तर आपल्याला ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं असणार आहे की क्रॉस सेक्शन नेमकं कसं आहे, सर्क्युलर आहे का स्क्वेअर आहे का रेक्टँग्युलर आहे. आणि त्याचा एरिया आपण त्या फॉर्म्युलानुसार, जर सर्क्युलर असेल तर सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला घेणार आहोत, स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला घेणार आहोत, रेक्टँग्युलर असेल तर रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला आपण क्रॉस सेक्शन एरिया काढताना घेणार आहोत. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा व्हेरिंग क्रॉस सेक्शन आहे, ह्याचा डायमीटर हा जास्त आहे, ह्याचा डायमीटर हा कमी आहे. जर फ्रंट व्ह्यू पाहिलं तर ह्याचा डायमीटर काय असणार आहे, जास्त असणार आहे, ह्याचा डायमीटर काय असणार आहे, कमी असणार आहे. किंवा हा स्क्वेअर दाखवलेला आहे, स्क्वेअरमध्ये पण हा इकडं क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे, ह्याचा जास्त क्रॉस सेक्शन आहे, ह्याचा कमी क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे. आता त्याची ही लांबी आहे, ही दाखवलेली आहे पहा. ही लांबी आहे L1, ही 1 नंबरच्या सेक्शनची लांबी आहे. L2 ही 2 नंबरच्या सेक्शनची लांबी आहे. ठीक आहे. ही डिफरंट आहे. सपोज L1 ही 1 नंबरच्या क्रॉस सेक्शनची लांबी आहे, L2 ही 2 नंबरच्या सेक्शनची लांबी आहे. ठीक आहे. मग हा जो एरिया आहे हा A1 हा 1 नंबरच्या क्रॉस सेक्शनचा एरिया असेल, हा A2 हा 2 नंबरच्या क्रॉस सेक्शनचा एरिया असेल. सेम जर स्क्वेअर असेल तर A1 हा 1 नंबरच्या क्रॉस सेक्शनचा असेल, A2 हा 2 नंबरच्या क्रॉस सेक्शनचा एरिया असेल. तशा पद्धतीनं आपल्याला A1 हा काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा क्रॉस सेक्शन एरिया, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1. ठीक आहे. A2 काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2. म्हणजे 1 नंबरच्या क्रॉस सेक्शन हा क्रॉस सेक्शन एरिया झाला 1 नंबरचा, हा 2 नंबरचा क्रॉस सेक्शन एरिया झालेला A2. स्क्वेअर असेल तर असं सेम पद्धतीनं, फक्त फॉर्म्युला डिफरंट येणार आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे दिलेलं आहे, स्क्वेअर आहे का रेक्टँग्युलर आहे का सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, त्यानुसार A1 A2 आपण कॅल्क्युलेट करून घेतो. ठीक आहे. आता L1 काय आहे, L1 काय आहे, 1 नंबरच्या सेक्शनची लांबी आहे, लेंथ ऑफ सेक्शन 1. ठीक आहे. आणि L2 काय आहे, लेंथ ऑफ सेक्शन 2, लेंथ ऑफ सेक्शन 2. 2 नंबरच्या सेक्शनची L2 लांबी आहे, 1 नंबरच्या सेक्शनची L1 ही लांबी आहे. आता पहा, आपण आता कन्सिडर करूया की हा फोर्स P अप्लाय केलेला आहे, हा फोर्स P इथं अप्लाय केलेला आहे ॲक्सियली अप्लाय केल्याच्या नंतर आता जेव्हा आपण असं ओढणार आहोत, हे जेव्हा आपण ओढणार आहोत इक्वल आणि अपोजिट पुलनं, तेव्हा ह्या लांबीमध्ये पण चेंज होणार आहे L1मध्ये आणि L2मध्ये पण चेंज होणार आहे. L1मध्ये चेंज होणार आहे आणि L2मध्ये चेंज होणार आहे. म्हणजेच L1साठी काय येणार आहे, डेल्टा L1 हे काय असणार आहे, चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ ऑफ सेक्शन 1. म्हणजे L1 जी ओरिजिनल लेंथ होती त्याच्यामध्ये काहीतरी, आता जेव्हा आपण
इक्वल आणि अपोजिट पुल करतोय इकडून आणि इकडून, तेव्हा ह्या L1 मध्ये काहीतरी चेंज होणार आहे, चेंज इन लेंथ होणार आहे. म्हणजेच आता पुल केला आहे म्हणजे इलॉंगेट होणार आहे. तर हे डेल्टा L1 काय असेल, चेंज इन लेंथ किंवा इलॉंगेशन ऑफ सेक्शन 1. ठीक आहे. आणि डेल्टा L2 काय असेल, जसं डेल्टा L1 होणार आहे म्हणजे L1 लेंथ चेंज होणार आहे कारण इक्वल आणि ऑपोजिट इकडं पुल केल्याच्या नंतर, तसे L2 मध्ये पण चेंज होणार आहे लेंथमध्ये. ती काय असणार आहे, डेल्टा L2 चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ ऑफ सेक्शन 2, चेंज इन लेंथ ऑफ सेक्शन 2. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, चेंज होणार आहे, लांबी काय होणार आहे, चेंज होणार आहे, डेल्टा L1 आणि डेल्टा L2. मग आपल्याला टोटल डिफॉर्मेशन किंवा टोटल चेंज इन लेंथ किंवा इलॉंगेशन, टोटल डिफॉर्मेशन किंवा टोटल चेंज इन लेंथ, आता इथं दोनच क्रॉस सेक्शन आहेत, दोनच सेक्शन आहेत, म्हणून आपल्याला काय येणार आहे, डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. म्हणजे ह्या लांबीमध्ये जे काय बदल होणार आहेत प्लस ह्या लांबीमध्ये जे काय बदल होणार आहेत, डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. 1 नंबरच्या सेक्शनमध्ये जे काय डेल्टा L1 चेंज होणार आहे, 2 नंबरच्या सेक्शनमध्ये डेल्टा L2 हा चेंज इन लेंथ होणार आहे, त्याची बेरीज केल्यावर काय होणार आहे, टोटल डिफॉर्मेशन किंवा टोटल इलॉंगेशन आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, किंवा समजलं असेल. आता याच्यामध्ये आपण पाहूया की आपण ह्याच्या आधी डेल्टा Lचा फॉर्म्युला काढला होता, ॲक्सियल डिफॉर्मेशन. ॲक्सियल डिफॉर्मेशनचा जेव्हा ॲक्सियल लोड आपण अप्लाय करतो, वेदर इट इज पुश ऑर पुल, तर चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आपला होता PL अपॉन A इंटू PL अपॉन AE, PL अपॉन AE, वेअर P इज अप्लाइड फोर्स किंवा लोड, हा जो लोड दिसतो आहे किंवा P दिसतो आहे P, L म्हणजे लेंथ जी काय असेल ती, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि E म्हणजेच ह्याचा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, अशा पद्धतीने डेल्टा Lचा फॉर्म्युला ह्याच्या आधी आपण पाहिलेला, डेल्टा L बरोबर PL अपॉन AE. ह्याचा उपयोग करून आपल्याला टोटल डिफॉर्मेशन काढायचं आहे, आता ह्यामध्ये 2 केसेस आपण कन्सिडर करूया. पहिली जी केस आहे, फर्स्ट केस आहे ती म्हणजेच मटेरियल सेम आहे. फर्स्ट केस इज मटेरियल सेम आहे म्हणजेच काय की हे स्टीलपासून बनलेलं असेल तर हे पण स्टीलचंच असेल, हे ॲल्युमिनियमचं असेल तर हे पण ॲल्युमिनियमचं असेल. दोघांचंही मटेरियल काय आहे, सेम आहे. सपोज टर्निंग केलं आहे, तुम्ही लेथ मशीनवर ऑपरेशन पाहणार आहोत, टर्निंग केलं म्हणजेच काय केलं, ह्याच्यातलं काही मटेरियल आपण रिमूव्ह केलेलं आहे आणि हे दोन्ही काय मटेरियल आहेत, सेम मटेरियल आहेत. मटेरियल सेम जेव्हा असेल तेव्हा त्याचा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ही काय राहते, सेम राहते, E बरोबर सेम. जेव्हा मटेरियल सेम असेल तेव्हा यंग्स मॉड्युलस कॅपिटल E किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ही काय राहणार आहे, सेम राहणार आहे. मग आपण ही पहिली केस कन्सिडर करूया की ह्या दोघांचंही मटेरियल सेक्शन 1 आणि सेक्शन 2चं मटेरियल काय आहे, सेम आहे. मग अशा वेळेस ह्याचं E काय राहणार आहे, सेम राहणार आहे. मग टोटल डिफॉर्मेशन आपल्याला काढायचं आहे. टोटल डिफॉर्मेशन बरोबर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. 2च सेक्शन असल्यामुळं डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. 3 सेक्शन असते तर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. सो नंबर ऑफ सेक्शन जसे वाढत जातील तसंच डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 प्लस डेल्टा Ln अप टू नंबर ऑफ सेक्शन. ह्याच्यात 2च सेक्शन दाखवले त्यामुळे दोघांची बेरीज केली. इथं पुढं अजून 3रा सेक्शन असता तर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 घेतलं असतं. इथं 4था सेक्शन असतं तर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 प्लस डेल्टा L4 घेतलं असतं. असं म्हणू नका की इथं 2 सेक्शन, इथं फक्त दोघांचंच असतं, तसं काही नाही. जेवढे सेक्शन आहेत त्या सगळ्यांची चेंज लांबी होणार आहे, त्यामुळे त्याची बेरीज घ्यावी लागेल. हे मी पुढे अजून एक्सप्लेन करणार आहे, पण आत्ता एवढंच लक्षात घ्या की आपली पहिली केस आहे मटेरियल सेम आहे.
मटेरियल जेव्हा सेम असेल तेव्हा त्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस कॅपिटल ई हा सेम राहतो. ठीक आहे. मग सपोज टोटल इलॉंगेशन काढायचं आहे तर डेल्टा एल बरोबर डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू हे आपण ह्या केसच्या बाबतीत लक्षात घेऊया. सो डेल्टा एलचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा एलचा फॉर्म्युला आहे पी एल अपॉन ए. आता पीचा विचार करूया. हा पी जो लोड आहे तो 1 नंबरच्या सेक्शनमध्ये आणि 2 नंबरच्या सेक्शनमध्ये काय आहे? पी हा इक्वल आणि अपोजिट आहे, सेम आहे, म्हणून पी तसाच राहिला. डेल्टा एल वनचा विचार केल्याच्या नंतर आपण डेल्टा एल वनचा फॉर्म्युला काढतो आहोत. पी हा सेम राहिला. आता एल घेतला तर 1 सेक्शनमध्ये एल काय आहे? एल वन आहे, म्हणजे इथं काय होणार? पी एल वन येणार आहे. ह्याचा रेफरन्स घेऊन आपण हा फॉर्म्युला तयार करतो. पी एल वन येणार आहे. एल वन ही लेंथ आहे 1 सेक्शनची अपॉन ए. आता ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असणार आहे? ए वन. ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असणार आहे? ए वन. ठीक आहे, ए वन म्हणजे अपॉन काय असणार आहे? ए वन ई. आता हे दोन्ही मटेरियल काय झालेले? सेम मटेरियलपासून बनलेले आहेत. दोन्ही सेक्शन काय झाले? सेम मटेरियलपासून बनलेले आहेत. त्यामुळे ईला ई हा असाच राहणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मटेरियल सेम असेल तर ई वन बरोबर ई टू बरोबर ई असं राहणार आहे. ठीक आहे. प्लस हे झालं डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू. मग डेल्टा एल टूचं सेम तसंच करूया. डेल्टा एल टूमध्ये पी काय आहे? तसंच राहणार आहे पी. डेल्टा एल टूमध्ये यल ही लांबी आहे ती काय आहे? एल टू आहे, मग इथं एल टू घेतलेलं आहे. ए वन डेल्टा एल टू आपण काढतो त्याच्यामध्ये ए जो आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे? ए टू आहे. हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 नंबरच्या सेक्शनचा वेगळा आहे. व्हॅरिंग क्रॉस सेक्शन बघतो म्हणजे हा काय राहणार आहे? ए टू राहणार आहे. ए टू येणार आहे. हा 2 नंबरच्या सेक्शनचा क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला इथं घ्यावा लागेल. 2 नंबरच्या सेक्शनचा क्रॉस सेक्शन एरिया घ्यावा लागेल. तो काय राहणार आहे? ए टू. आणि हे ईला ई राहणार आहे का? तर ई वन बरोबर ई टू बरोबर ई, जेव्हा मटेरियल सेम आहे. हे पण माय स्टीलचं आहे आणि हे पण माय स्टीलचं आहे. म्हणजे सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर फॉर्म्युला काय झाला? ह्याच्यात पी अपॉन ई काय झालं? कॉमन आलेलं आहे. पी अपॉन ई इन ब्रॅकेट एल वन अपॉन ए वन प्लस एल टू अपॉन ए टू. हा आपल्याला फॉर्म्युला टोटल डिफॉर्मेशन एल वन आणि एल टू ही लांबी आहे, त्याच्यामध्ये डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू ही चेंज इन लेंथ होणार आहे. त्याचं बेरीज केल्यावर आपल्याला टोटल इलॉंगेशन किंवा टोटल डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला आपल्याला जेव्हा मटेरियल सेम असेल तेव्हा आपल्याला मिळालेला आहे पी अपॉन ई इन ब्रॅकेट एल वन अपॉन ए वन प्लस एल टू अपॉन ए टू. हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट केस आपल्याला अशी आहे. नेक्स्ट केस आपण पाहतो आहोत. नेक्स्ट केस सपोज मटेरियल डिफरंट आहे. सेकंड केस मटेरियल डिफरंट आहे. मटेरियल इज डिफरंट. मटेरियल डिफरंट आहे. ठीक आहे. आता मटेरियल डिफरंट असल्यावर काय करायचं? तर पहा, हे सपोज स्टीलचं आहे, हे स्टीलचं आहे, हा जो आहे तो स्टीलचा आहे आणि हा जो आहे तो ॲल्युमिनियमचा आहे. हे स्टीलचं आहे आणि हे ॲल्युमिनियमचं आहे. तेव्हा जेव्हा मटेरियल डिफरंट असेल तेव्हा काय होणार आहे? पहा, जेव्हा मटेरियल डिफरंट असेल तेव्हा काय होणार आहे? तर हे स्टीलचं बनलेलं आहे आणि हे ॲल्युमिनियमचं बनलेलं आहे. तर जेव्हा मटेरियल डिफरंट असेल तेव्हा हे सपोज स्टीलचं आहे, हे ॲल्युमिनियमचं आहे, तर ह्याचा काय राहणार आहे? ई म्हणजेच यंग्स मॉड्युलस हा वेगळा राहणार आहे. ह्याचा यंग्स मॉड्युलस हा वेगळा राहणार आहे. हा ई एस टी असेल. ह्याचा यंग्स मॉड्युलस काय असेल? सेक्शन 1चा ई एस टी. हा यंग्स मॉड्युलस सेक्शन 1चा असेल. सपोज सेक्शन 1चा यंग्स मॉड्युलस ई एस टी असेल आणि ई ए एल हा सेक्शन 2चा असेल यंग्स मॉड्युलस.
कारण का दोन्ही मटेरियल डिफरंट आहे. हे जो वन सेक्शन आहे म्हणजे ह्याचं मटेरियल हा वेगळं आहे, हे स्टीलचं बनलेलं आहे सपोज, आणि ह्याचं मटेरियल वेगळं आहे, हे ॲल्युमिनियमचं बनलेलं आहे. हे स्टीलचं बनलेलं आहे, हे ॲल्युमिनियमचं, हे स्टीलचं आहे, हे ॲल्युमिनियमचं आहे. तर त्याचा यंग्स मॉड्युलस काय राहणार आहे, वेगळा राहणार आहे. मग त्याच्या वेळेस डेल्टा यल बरोबर, आपण सेकंड केस पाहतोय मटेरियल डिफरंट असल्यावर, डेल्टा यल बरोबर डेल्टा यल वन प्लस डेल्टा यल टू. दोनच सेक्शन असल्यामुळे डेल्टा यल वन प्लस डेल्टा यल टू. 3 सेक्शन असते तर डेल्टा यल वन प्लस डेल्टा यल टू प्लस डेल्टा यल थ्री. 4 सेक्शन असते तर डेल्टा यल वन प्लस डेल्टा यल टू प्लस डेल्टा यल थ्री प्लस डेल्टा यल फोर. जेवढे सेक्शन आहेत त्या सगळ्यांचं चेंज इन लेंथची बेरीज आपल्याला इथं करावी लागेल. म्हणजेच इथं परत पी डेल्टा यल वनचं बघूया आपण. डेल्टा यल वन पी हा काय राहणार आहे, इथं आणि इथं दोन्हीकडे सेमच आहे. पी डेल्टा यल वन पाहतोय, पी हा सेम राहिला इंटू यल. आता यल काय आहे, एक नंबरच्या सेक्शनचा यल वन अपॉन A1, कारण 1 नंबरच्या सेक्शनचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो A1 आहे, 1 नंबरच्या सेक्शनचा क्रॉस सेक्शन एरिया, इंटू E1 किंवा EST म्हणा, कारण स्टीलचं बनलेलं आहे सपोज. आता ह्याचं वेगळं असू शकतं पण आपण स्टीलचं म्हणलं आहे म्हणून EST म्हणूया, कारण 1 नंबरचा सेक्शन स्टीलचा म्हणला EST. ओके, प्लस डेल्टा यल टू सेम. पी हा काय आहे, सेमच आहे 2 मध्ये, त्यामुळे पीच राहिला. यल टू ही काय आहे, वेगळे आहे. 2 नंबरच्या सेक्शनची यल टू काय राहिली, वेगळी, त्यामुळे पी यल टू अपॉन एरिया काय आहे, 2 नंबरच्या सेक्शनचा वेगळा आहे, A2. आणि ह्याचं ई काय राहणार आहे, ॲल्युमिनियमचं जे यंग्स मॉड्युलस असेल, ॲल्युमिनियमचा जो यंग्स मॉड्युलस असेल तो EAL असेल. ठीक आहे. मग जेव्हा आपण ह्याच्यातनं कॉमन काढू तेव्हा पी कॉमन निघतो आहे. पी इन ब्रॅकेट काय राहिलं, L1 अपॉन A1 ई स्टीलचा प्लस L2 अपॉन A2 ई ॲल्युमिनियमचा. असं काही नाही की ही स्टील आणि हे ॲल्युमिनियम, 1 नंबरचा सेक्शन स्टीलच असेल आणि 2 नंबरचा सेक्शन ॲल्युमिनियम असेल, असं काही नाही. हे ब्रास असू शकतं, हे माय स्टील असू शकतं, स्टेनलेस स्टील असू शकतं, ॲल्युमिनियम असू शकतं, काहीही असू शकतं. तर त्यानुसार हा ई मात्र फक्त चेंज होतं, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा मटेरियल सेम होतं तेव्हा ई हा सेम राहिलेला आहे, आणि मटेरियल जेव्हा डिफरंट असतं तेव्हा ई हा डिफरंट येतो आहे. मटेरियल जेव्हा डिफरंट आहे तेव्हा ई काय झाला, डिफरंट आला. मटेरियल जेव्हा सेम होतं तेव्हा ई सेम आला. मटेरियल डिफरंट होतं तेव्हा ही ईमध्ये चेंजेस झालेले आहेत. स्टीलचा वेगळा आहे, ॲल्युमिनियमचा वेगळा आहे, त्यानुसार हा फॉर्म्युला आलेला आहे. तर हे झालं आपला थेरी पार्ट. आपण डायरेक्टली आता प्रॉब्लेम चालू करूया. फक्त एक लक्षात घ्या, इथं 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इथं मी 2च सेक्शन दाखवले आहेत, त्यामुळं डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 दिलेलं आहे. जेव्हा इथं अजून एखादं सेक्शन वाढेल प्लस डेल्टा L3 येणार आहे. 4थं सेक्शन वाढलं प्लस डेल्टा L4 येणार आहे. जेवढे सेक्शन आहेत त्या सगळ्या सेक्शनमधल्या चेंज इन लेंथची बेरीज आपल्याला इथं करायची आहे. पहिले हिंट. नंबर 2 की जेव्हा आपण लोड अप्लाय करतो, जेव्हा क्रॉस सेक्शन ज्याचा कमी आहे, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे, तिथं स्ट्रेस जास्त तयार होतो. मॅक्सिमम स्ट्रेस कुठं तयार होतो, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे. आता आपल्याला इथं दिसतं की ह्याचा क्रॉस सेक्शन एरिया 2 नंबरचा क्रॉस सेक्शन एरिया हा कमी आहे, तिथं स्ट्रेस काय होणार आहे, जास्त तयार होणार आहे. ही दुसरी हिंट. पहिली हिंट असे की जेवढे नंबर ऑफ सेक्शन आहेत, इथं 2च आहेत त्यामुळे दोघांची बेरीज केली. 3 असतील तर तिघांची बेरीज करावी लागेल, 4 असतील तर 4 जणांची बेरीज करावी लागेल. इथं समजा अजून एक सेक्शन वाढला तर तुम्हाला जेवढे सेक्शन आहेत त्या सगळ्यांची चेंज इन लेंथची बेरीज करावं लागेल अप टू n सेक्शन. दुसरी हिंट अशी आहे की जेव्हा लोड अप्लाय करतो तेव्हा जो क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे, तिथं मॅक्सिमम स्ट्रेस तयार होणार आहे. ठीक आहे, थेरी पार्ट आपण पाहिलेला आहे. आता आपण एक प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आपण पाहणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ व्हेरिंग क्रॉस सेक्शनचा. अ माइल स्टील बार 6 मीटर लॉंग इज, म्हणजे एक माइल स्टीलचा बार आहे, तो टोटल लांबी त्याची किती आहे, 6 मीटर एवढी लांबी टोटल आहे. इज
30 mm डायमीटर ऑफ 2 मीटर लेंथ. त्यामध्ये जो 6 मीटर लांबी आहे त्याच्यातला 30 mm डायमीटर जो आहे तो 2 मीटर लेंथवर आहे. म्हणजे 6 पैकी 2 मीटर लांबी 30 mm डायमीटरची आहे अँड 20 mm डायमीटर फॉर रिमेनिंग लेंथ. आणि जी राहिलेली 4 मीटर लांबी आहे 6 मधली 2 30 mm ची आहे. 6 मधली 2 मीटर लांबी ही 30 mm डायमीटरची आहे आणि 20 mm डायमीटर हा राहिलेल्या लांबीमध्ये आहे. म्हणजे किती राहिली 6 मधनं 2 गेले 4 मीटर लांबीमध्ये 20 mm डायमीटर आहे. आता ह्याच्यामध्ये माइल्ड स्टीलच आहे म्हणजे एकच मटेरियल आहे त्याच्यामुळे त्याच्या यंग्स मॉड्यूलस किंवा मॉड्यूलस ऑफ इलॅस्टिसिटी सेमच आहे. इट इज सब्जेक्टेड टू अ टेन्साईल लोड ऑफ 60 kN. म्हणजे इक्वल आणि अपोजिट पुल आहे. 60 kN इक्वल आणि अपोजिट पुल वापरलेला आहे. कॅल्क्युलेट द चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल काढायचं आहे ऑफ बार. तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेलं आहे. आपण एक डायग्राम काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 6 मीटर लांबीचा एक बार आहे त्याच्यामध्ये 2 मीटरपर्यंत काय आहे 2 मीटरपर्यंत ही 2 मीटर लांबी आहे. 6 मीटरपैकी 2 मीटर लांबी जी आहे त्याच्यामध्ये डायमीटर किती आहे 30 mm. 30 mm एवढा डायमीटर हा ह्या 2 मीटर लांबीमध्ये आहे आणि 20 mm डायमीटर राहिलेल्या लांबीमध्ये आहे. राहिलेली लांबी किती असेल 6 मीटरपैकी हे सर्व टोटल 6 मीटर आहे 6 मीटर आहे. तर राहिलेली जी लांबी असेल ती लांबीमध्ये किती डायमीटर आहे हा डायमीटर किती आहे तर 20 mm 20 आहे. डायमीटर आहे म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. आणि ही राहिलेली लांबी किती असेल मग राहिलेली रिमेनिंग लांबी किती असेल मग ही 4 मीटर असेल. रिमेनिंग लेंथ 6 मीटरमध्ये 2 मीटर लांबी ही 30 mm डायमीटरची आहे आणि राहिलेली किती राहणार आहे 6 मधनं 2 गेले 4 मीटर लांबी ही 20 डायमीटरची आहे. म्हणजे इथं काय झालं इथं व्हेरिएशन झालेलं आहे. सपोज टर्निंग केलं जॉब एम एसचा टर्निंग केला जॉब इथलं मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे आणि ह्याचा 30 mm चा 20 mm डायमीटर 4 मीटरमध्ये 20 mm डायमीटर केलेला आहे. तर इथं काय झालं हा क्रॉस सेक्शन काय झालेला आहे व्हॅरी झालेला आहे. इथं काय झालं व्हॅरी शोल्डर तयार झालेलं आहे. तर हे काय झालेलं आहे क्रॉस सेक्शन व्हॅरी झालेला हा त्याचा ॲक्सिस आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड. टेन्साईल लोड म्हणजेच इक्वल आणि अपोजिट पुल ॲक्सिसच्या अलॉंग काय केलेलं आहे टेन्साईल लोड वापरलेला किती 60 kN. 60 kN टेन्साईल लोड इक्वल आणि अपोजिट वापरलेला आहे. P बरोबर 60 kN. ठीक आहे टेन्साईल लोड वापरलेला आहे. आता हे व्हॅरिएशनमुळं काय झालं हा सेक्शन 1 झाला आणि हा सेक्शन 2 झाला. व्हॅरिएशन झालं त्याच्यामध्ये डायमीटर चेंज झाला आहे म्हणजेच क्रॉस सेक्शन काय झाला डायमीटर चेंज झाला म्हणजेच क्रॉस सेक्शन काय झालेला व्हॅरी झालेला आहे. 1चा क्रॉस सेक्शन वेगळा राहणार आहे 2चा क्रॉस सेक्शन वेगळा राहणार आहे. पण हे माइल्ड स्टीलचंच बनलेलं आहे. दोन्ही मटेरियल काय आहेत MS बनलेले आहेत. माइल्ड स्टीलचं असल्यामुळं हा जो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे तो ह्याचा आणि ह्याचा काय राहणार आहे सेमच राहणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण हा इक्वल आणि अपोजिट पुल वापरू तेव्हा ही लांबी थोडीशी वाढणार आहे. पुल म्हणजे ओढतोय आपण दोन्हीकडनं तर ही लांबी वाढणार आहे थोडीशी आणि ही 4 मीटरची पण थोडीशी वाढणार आहे. मग ह्याचं आणि ह्याचं मिळून आपल्याला टोटल चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल आपल्याला काढायचं आहे. समजला असेल प्रॉब्लेम. बघा मी इथं थोडक्यात असं डायग्रॅम दाखवलेली आहे. हा 30 mm डायमीटर आहे आणि 2 मीटरवर आहे. हा 20 mm डायमीटर आहे. हा 4 मीटरवर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं आहे क्रॉस सेक्शन एरिया काय झालेला आहे डायमीटर चेंज झाल्यामुळं व्हॅरी झालेला आहे. हे क्रॉस सेक्शन एरिया व्हॅरी झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये असा ॲक्सियल लोड वापरलेला आहे. इक्वल आणि अपोजिट पुल म्हणजे टेन्साईल लोड आहे पुल आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा पुल आपण वापरू तेव्हा ह्यामध्ये काय चेंज होणार आहे टोटल किती लांबी चेंज होणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. समजलं. आधी आपण काय करूया तर गिव्हन काय आहे तो लिहूया. गिव्हन तर अ माइल्ड स्टील बार ऑफ 6 मीटर लॉंग टोटल लांबी दिलेली आहे L 6 मीटर त्याचा आपण MM करूया 6 × 10⁻³ mm. ठीक आहे.
आता ह्याचं डिवायडेशन केलेलं आहे. टोटल लांबी 6 मीटर आहे, पण त्याचं डिवायडेशन केलेलं आहे 1 आणि 2 सेक्शनमध्ये. त्यामध्ये 30 mm डायमीटर. आता हा 1 जर मांडला तर ह्याचा हा 1 सेक्शन आपण घेऊया, हा 1 सेक्शन आपण घेऊया, हा 1 सेक्शन आहे, हा 1 सेक्शन आहे आणि हा 2 सेक्शन आहे. ठीक आहे. तर 1 सेक्शन आपण हा घेऊया, हा हा 1 सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये डायमीटर किती आहे? ह्याच्यामध्ये डायमीटर दिलेलं आहे 30 mm डायमीटर. तर आपण ह्याला 1 सेक्शन असल्यामुळे D1 म्हणूया. किती आहे? 30 mm डायमीटर आहे. मग ह्याच्यामध्ये एरिया काय असणार आहे? हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असल्यामुळं एरिया काय होणार आहे? तर सर्कलचा जो क्रॉस सेक्शन एरिया असेल तोच असणार आहे. म्हणजे A1 म्हणूया, 1 नंबरचा सेक्शन आहे, त्यामुळे ह्याचा A1 क्रॉस सेक्शन एरिया आपण कसा काढणार आहे? ह्या डायमीटर 30 आहे, तर A1 बरोबर π/4 इंटू D1चा स्क्वेअर. A1 बरोबर π/4 इंटू D1चा स्क्वेअर. हा A1 येणार. A1 बरोबर π/4 इंटू D1चा स्क्वेअर. सो π/4 इंटू D1 किती दिलेला आहे आपल्याला? हा 30 दिलेला आहे. हा काय आहे? 30 mm डायमीटर आहे. 30चा स्क्वेअर बरोबर आपल्याला जे ॲन्सर येते ते 706. कॅल्क्युलेटरचा वापर करा, तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल mm². स्क्वेअर mm² असणार आहे, कारण का एरिया आहे A1. त्याच्यानंतर ऑफ 2 मीटर लेंथ, ह्याची लांबी किती आहे? तर 2 मीटर आहे, म्हणजे L1. हे 30 mm जो डायमीटर आहे हा किती लांबीपर्यंत आहे? 2 मीटरपर्यंत आहे, म्हणजे L1. L1 बरोबर काय आहे? 2 मीटर. 2 मीटरचं आपण mm मध्ये कन्वर्ट करू, 2 इंटू 10⁻³ mm आलं. तर आपल्याला 1 नंबरचा जो क्रॉस सेक्शन आहे याच्यामध्ये D1 दिला आहे, L1 दिला आहे. D1 30 mm दिलेला आहे, 30 mm D1 दिलेला आहे, 30 mm D1 दिलेला आहे डायमीटर, आणि लेंथ दिलेली आहे 2 मीटर. 2 मीटर त्याचं MM मध्ये कन्वर्ट केलं, आणि डायमीटर दिल्यामुळे त्याचा एरिया काढला आपण A1 जो इथं आलेला आहे. हे झालं 1 सेक्शनचं. नेक्स्ट काय लिहिलेलं आहे? 20 mm फॉर रिमेनिंग लेंथ. म्हणजे D2 दिलेला आहे, दुसरा सेक्शन D2 हा दुसरा सेक्शन आहे, त्याचा D2 दिलेला आहे, हा D2 आहे बघा 20 mm. मग ह्याचा ह्याचा A2 किती येणार आहे? म्हणजे A2 बरोबर आहे. A2 म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे हा 2 नंबरच्या सेक्शनचा, तर काय येणार आहे? π/4 सर्क्युलर आहे, π/4 इंटू D2चा स्क्वेअर. म्हणजे जो सर्कलचा एरिया आहे तो D2चा स्क्वेअर. म्हणजेच π/4 इंटू D2 किती आहे? D2 20 आहे, 20चा स्क्वेअर बरोबर किती आला? तर एवढा mm² आलेला आहे. किती येतोय तो कॅल्क्युलेशननं? तर 314.15 एवढा येतोय. कॅल्क्युलेटरचा वापर करा, तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर फॉर रिमेनिंग लेंथ. आता फॉर रिमेनिंग लेंथ L2 किती आला? 4 मीटर आली, कारण 6 मधनं हे 2 मीटर गेल्यावर राहिलेली किती राहणार? रिमेनिंग लेंथ किती राहणार? 4 मीटर. सो L2 बरोबर 4 मीटर. सो 4 इंटू 10⁻³ mm. 4 इंटू 10⁻³ mm हे झालेलं आहे. इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड ऑफ 60 kN. 60 kN. इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड ऑफ 60 kN. म्हणजे हा जो P आहे हा इकडं आणि इकडं सेमच आहे. इक्वल आणि अपोजिट पुल आहे, टेन्साईल लोड आहे 60 kN दिलेला आहे. म्हणजे P दिलेला आहे, P बरोबर 60 kN. म्हणजेच ह्याचं न्यूटन करूया, 60 इंटू 10⁻³ न्यूटन. इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड ऑफ 60 kN. हा जो लोड आहे हा इक्वल आणि अपोजिट टेन्साईल आहे, म्हणजे इक्वल आणि अपोजिट पूल आहे, म्हणजे P दिलेला आहे 60 kN. ह्याचा आपण न्यूटन केलेला आहे. कॅल्क्युलेट द चेंज इन लेंथ, म्हणजे ह्याची टोटल चेंज इन लेंथ काढायची, म्हणजे डेल्टा एल काढायची आहे. इफ मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी इज 200 kN/mm². आता बघा हे MS आहे, हे MS आहे, म्हणजे ह्याचा मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस हा सेमच राहणार आहे. म्हणजेच काय राहणार आहे? जो 1 नंबरचा सेक्शन आहे E1 बरोबर E2, कारण दोन्हीचं मटेरियल सेम असल्यामुळं 1 आणि 2चा E1 E2 सेम राहणार आहे, बरोबर E बरोबर किती दिलेला आहे तो मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी? 200 kN/mm². म्हणजे 200 kN/mm².
200 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर ई आलं आहे. ह्याचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर करायचं असेल तर काय 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. बघा डिनॉमिनेटरला एम एम स्क्वेअरला एम एम स्क्वेअर तसंच राहिलं. किलो न्यूटनचं न्यूटन करताना आपण काय करतो 10⁻³ मल्टिप्लाय करतो. न्युमरेटरला आपण किलो न्यूटन असल्यामुळे 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर झालं. हे आपलं गिव्हन झालेलं आहे. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडीशी चेंज होणार आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी चेंज होणार आहे आणि ह्याचं आणि ह्याचं मिळून काय होणार आहे टोटल चेंज इन लेंथ होणार आहे जेव्हा इकडून आणि इकडून ओढणार आहे तेव्हा. तर आपल्याला मग डेल्टा एलचा फॉर्म्युला आपण थिअरीमध्ये आत्ताच पाहिलं आहे. डेल्टा एल बरोबर आता इथं दोनच सेक्शन आहेत 1 आणि 2 त्यामुळे डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 दोनच सेक्शन असल्यामुळे डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. इथं तिसरा सेक्शन असतं तर प्लस डेल्टा L3 केलं असतं. चौथा सेक्शन असतं तर प्लस डेल्टा L4 केलं असतं. पण इथं दोनच सेक्शन असल्यामुळे डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 बरोबर आहे. आता आपण परत थिअरीचं रिवाईज करूया. डेल्टा एलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे PL/AE. आता पहिल्यांदा वन सेक्शनचं घेऊया. पी हा पीच आहे, पीच राहणार आहे. P1 P2 असं काही नाही. इथं पण पी आणि इथं पण पीच आहे. 1ला पण आणि 2ला पण तो पीच राहणार आहे इथं सध्या. पी यल. आता यल इथं काय आहे L1 असणार आहे कारण ही काय वन सेक्शन आहे. त्याची लांबी वेगळी आहे, ह्याची लांबी वेगळी, ह्याची लांबी वेगळी. त्यामुळे इथं काय येणार आहे PL1 अपॉन ए काय असणार आहे वन सेक्शनचा A1 असणार आहे. वन सेक्शनचा एरिया हा डायमीटर वेगळा असल्यामुळे A1 येणार आहे. A1 ई. आता ह्या दोघांचं मटेरियल सेमच आहे माय स्टील त्यामुळे ई सेम राहणार आहे ह्या केसमध्ये ई. कारण E1 बरोबर E2 बरोबर ई कारण मटेरियल सेमच आहे. हे पण माय स्टील आणि हे पण माय स्टील आहे. तसंच डेल्टा L2चं काय येणार आहे PL2 अपॉन A2E. मगाशी आपण थिअरीमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच फॉर्म्युला आपण थिअरीमध्ये काढलेला होता P/E. हे कॉमन आलं जेव्हा मटेरियल सेम असेल. जेव्हा मटेरियल सेम असेल तेव्हा P/E कॉमन आलं. L1 अपॉन A1 प्लस L2 अपॉन A2. हा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. जेव्हा मटेरियल सेम असतं तेव्हा टोटल इलॉंगेशन डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 कारण दोनच सेक्शन आहेत. 3 असते तर 3 घेतले असते. तर ह्याचा फॉर्म्युला आपण थिअरीमध्ये काढला होता P/E कारण मटेरियल सेम असल्यामुळे ई सेम राहिलं. पी हा लोड सेमच आहे इकडं त्यामुळे P/E इन ब्रॅकेट वन सेक्शनचं L1 अपॉन A1 वन सेक्शनचं प्लस L2 दोन सेक्शनचं दुसऱ्या सेक्शनचं अपॉन A2 दुसऱ्या सेक्शनचं. आता ह्याचे पुटअप करूया व्हॅल्यू आपण. ह्याच्या व्हॅल्यू पुटअप केल्यावर आपल्याला डेल्टा एल येईल. पी किती आहे बघा पी दिलेला आहे. पी 60 किलो न्यूटन आहे. ते आपण न्यूटन करून घेतलेलं आहे 60 इंटू 10⁻³ अपॉन ई किती आहे ई दिलेला आहे पहा E1 बरोबर E2 कारण मटेरियल सेम आहे. ई बरोबर किती आलं न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये 200 इंटू 10⁻³ आलेला आहे. इन ब्रॅकेट L1 किती आलेला आहे L1 इथं दिलेलं आहे 2 मीटर त्याचं एम एममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर 2 इंटू L1 10⁻³ अपॉन A1 किती आलेला आहे A1 काढलेला आहे आपण 706.85 प्लस L2 प्लस L2 किती आहे L2 आपण काढलेला आहे L2 4 इंटू 10⁻³ अपॉन A2 पण काढलेला आहे आपण A2 काढलेला आहे 314.15. हे जेव्हा तुम्ही सॉल्व करता तेव्हा तुम्हाला आन्सर येऊन जाईल 4.668 mm. हे आन्सर तुम्हाला येऊन जाईल.
4.668 mm. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये करतात, कॅल्क्युलेटर वापरताना हे ब्रॅकेटमध्ये टाका, हे आधी सॉल्व करा आणि मग स्टेप बाय स्टेप सॉल्व करा, तुम्हाला हे आन्सर येऊन जाईल. ओके, आज आपण इथंच थांबतो आणि पुढचे प्रॉब्लेम ह्या रिलेटेड आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.